नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणला आहे तो म्हणजे परमुटेशन कॉम्बिनेशन. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये परमुटेशन कॉम्बिनेशनवरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. जसं की UPSC आहे, त्यानंतर MPSC आहे, स्टेट सर्व्हिस कमिशन वेगवेगळे आहेत, त्यानंतर SSC आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, बँकिंग आहे, सरळ सेवा आहेत. अशा प्रकारे अनेक परीक्षांना आपल्याला परमुटेशन कॉम्बिनेशन हा टॉपिक विचारला जातो. तर आता याच्यावरती नेमके कसे क्वेश्चन असतात ते आपण बघणार आहोत. ह्या लेक्चरमध्ये आपण परमुटेशन आणि कॉम्बिनेशन ह्या बेसिक गोष्टींपासून सुरुवात करणार आहे, पूर्ण बेसिकपासून. कारण की बऱ्याच मुलांना परमुटेशन आणि कॉम्बिनेशनबद्दल भीती निर्माण झालेली आहे किंवा बरेच मुलांना हा टॉपिक अवघड वाटतो. मात्र हा टॉपिक अगदी सोपा आहे, एकदम सोपा आहे. तर याचं आपल्याला बेसिक फक्त व्यवस्थित कळालं पाहिजे. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये सर्व बेसिक गोष्टी आपण क्लिअर करणार आहे. हे जर लेक्चर तुम्हाला चांगलं कळालं तर बाकीच्या परमुटेशन कॉम्बिनेशनला तुम्हाला कोणत्याही प्रकारे अडचण उद्भवणार नाही आहे. साधारणतः परमुटेशन कॉम्बिनेशनवरती साधारणतः 2 लेक्चर होऊ शकतात आणि तिसरं एक लेक्चर मी घेणार आहे ते म्हणजे प्रॉबॅबिलिटीवरती. कारण की परमुटेशन कॉम्बिनेशनवरच आधारित आहे प्रॉबॅबिलिटी किंवा संभाव्यता. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मात्र हा प्रॉबॅबिलिटी टॉपिक कळण्यासाठी आपल्याला परमुटेशन आणि कॉम्बिनेशन हा टॉपिक कळणं गरजेचं आहे. मग आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि इतर मित्रांनासुद्धा शेअर करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात महत्त्वाचं ह्या लेक्चरमध्ये आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत. मग आता नेमकं परमुटेशन काय आणि कॉम्बिनेशन काय हे सर्वात पहिले आपण बघणार आहे. कारण की जोपर्यंत याचा अर्थ आपल्याला कळणार नाही तोपर्यंत एक्झाम्पल सॉल्व्ह होणार नाही. कारण की बऱ्याच मुलांना एक मोठी शंका असते, ती म्हणजे काय, कोणत्या वेळेस परमुटेशन वापरायचं आणि कोणत्या वेळेस कॉम्बिनेशन वापरायचं, ही मोठी अडचण असते. तर ह्या सर्व अडचण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सर्व क्लिअर होणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारे परमुटेशन कॉम्बिनेशनला अडचण राहणार नाही आहे. तर चला बघूया. आता सर्वात महत्त्वाचं परमुटेशन म्हणजे काय. सर्वात पहिलं आपण काय बघणार आहे, परमुटेशन काय आणि कॉम्बिनेशन काय. तर परमुटेशनचा अर्थ काय तर मांडणे. परमुटेशनचा अर्थ काय, मांडणे, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये अरेंजमेंट असंही म्हणतो. किंवा त्याला अजून एक शब्द आहे, उदाहरणार्थ क्रमचय वगैरे पण म्हणतात त्याला, क्रमचय किंवा अरेंजमेंट असेल किंवा मांडणी असेल. तर परमुटेशनचा अर्थ काय, मांडणी. तर कॉम्बिनेशनचा अर्थ काय तर निवड. हे 2 महत्त्वाचे शब्द आपल्याला कळाले पाहिजे. परमुटेशन म्हणजे मांडणी करायची, तर कॉम्बिनेशन म्हणजे काय, निवड करायची. उदाहरणार्थ बघा, A आणि B यांच्यात मला मांडणी करायची असेल तर एक तर मी अशा प्रकारे मांडणी करू शकतो आणि दुसरी कशी करू शकतो, B आणि A. तर मांडणी ह्या 2 अक्षरांची किती वेळेस होणार आहे तर 2 वेळेस होणार आहे. तर ह्या A आणि B ची निवड करायची असेल तर फक्त एकदाच होणार आहे, कारण की मला ते दोन्ही पण निवडायचे आहेत. तर त्याला आपण म्हणणार आहे कॉम्बिनेशन. तर इथं निवड असते आणि इथं काय असते तर मांडणी असते. तर ही बेसिक तुम्हाला गोष्ट कळणं गरजेचं आहे. परमुटेशन म्हणजे काय तर मांडणी करणे आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय तर निवड करणे. हे लक्षात. मग आता याच्यामध्ये मुलांना एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, ती म्हणजे ज्या ज्या उदाहरणामध्ये मांडणी करायची असेल तिथं परमुटेशन वापरायचं आणि ज्या ज्या उदाहरणामध्ये निवड करायची असेल तिथं तुम्हाला काय वापरायचं, कॉम्बिनेशन वापरायचं आहे. मग बघा, उदाहरणार्थ बऱ्याचशे असे एक्झाम्पल असतात. उदाहरणार्थ सिन्नर ह्या शब्दाची किती प्रकारे मांडणी होईल, सिन्नर ह्या शब्दाची किती प्रकारे मांडणी होईल. तर मांडणी म्हटलं तर हे एक्झाम्पल कशावर सॉल्व्ह करायचं तर परमुटेशनवरती. आणि कधी कधी क्वेश्चन असतात, 15 खेळाडूंमधून 11 खेळाडूंची निवड करायची असेल तर किती प्रकारे निवड होईल. तर असेच काय वापरायचं आपल्याला, कॉम्बिनेशन वापरायचं. तर हे कळणं गरजेचं आहे का परमुटेशन कधी वापरायचं आणि कॉम्बिनेशन कधी वापरायचं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. हे लक्षात. आता हे शिकण्याच्या आधी किंवा याचे फॉर्म्युले बघण्याच्या आधी आपण एक महत्त्वाचा घटक बघणार आहे, तो म्हणजे फॅक्टोरियल. आता फॅक्टोरियल नेमकं काय आहे ते आपण बाजूला शिकून घेऊ. आता बघा, फॅक्टोरियल आपण n फॅक्टोरियल असं लिहितो. फॅक्टोरियल म्हणजे काय, उलटा आय असतो, ज्याला आपण फॅक्टोरियल म्हणतो. तर फॅक्टोरियलचा अर्थ काय बघा, तो पहिला समजून घ्या. फॅक्टोरियल म्हणजे त्या संख्यापासून 1 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार होय. बघा, मी फॉर्म्युला मांडून देतो वाटलं सर. n म्हणजे काय, जी असेल ती संख्या गुणिले काय करायची, त्याच्यातून x वजा करायचा,
गुणिले काय करायची, त्याच्यातून 2 वजा करायचा. अशा प्रकारे कुठपर्यंत गुणाकार करायचा, तर गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 पर्यंत गुणाकार करायचा. यालाच आपण म्हणतो फॅक्टोरियल. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. उदाहरणार्थ 3 फॅक्टोरियल म्हणजे किती? 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? 3 × 2 × 1 म्हणजे 3 पासून तर 1 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 फॅक्टोरियल. आणि 3 फॅक्टोरियलचं उत्तर काय असणार आहे? 3 दुणे 6, 6 1 6. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर 5 म्हणजे काय? तर 5 पासून 1 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार. 5 × 4 × 3 × 2 × 1 यालाच आपण काय म्हणणार आहे? तर बघा, 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 6 गुणिले 2 म्हणजे 12, 120. तर अशा प्रकारे 4 फॅक्टोरियल असणार आहे. अशाच प्रकारे 6 फॅक्टोरियल असणार आहे. तर फॅक्टोरियलचा अर्थ काय? त्या संख्यापासून 1 पर्यंत सर्व संख्यांचा गुणाकार होय. तर तुम्हाला फॅक्टोरियलचा अर्थ नेमका काय तो तुम्हाला मी इथं एक्सप्लेन केला आहे. ह्या फॅक्टोरियलची आवश्यकता आपल्याला परमुटेशनमध्ये आहे, कॉम्बिनेशनमध्ये पण आहे आणि प्रॉबॅबिलिटीमध्ये सुद्धा आहे. तर तुम्हाला मी इथं फॅक्टोरियल ही काय पद्धत असते ही तुम्हाला मी इथं एक्सप्लेन करून सांगितली. तुम्ही सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ बघताना पेन आणि वही घेऊन बसा, ज्याच्यामुळे तुम्हाला नोट्स पण लिहिता येतील. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी कळाल्या त्या तुम्हाला नोट डाऊन करता येतील. त्याबरोबर तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही नोट्स काढू शकता किंवा एक स्क्रीनशॉट वगैरे सुद्धा तुम्ही काढू शकतात. तर सर्वात पहिलं आपण काय क्लिअर केलं, तर फॅक्टोरियल म्हणजे काय ही गोष्ट आपण इथं क्लिअर केलेली आहे. हे लक्षात. आता पुढची आपल्याला महत्त्वाची गोष्ट बघायची ती काय बघा. पुढं आपण आता सगळ्यात पहिलं आपण फक्त काय शिकलो आता, तर फॅक्टोरियल म्हणजे काय हे आपण शिकलेलं आहे. आता आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट शिकायची ती म्हणजे परमुटेशन म्हणजे काय. परमुटेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहे. तर त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचं परमुटेशनला आपण काय म्हणतो? NPR. परमुटेशन म्हणजे काय? NPR म्हणजे कोणत्याही प्रकारे कोणत्या उदाहरणामध्ये जर मांडणी काढायची असेल तर परमुटेशनचा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याला तो कोणता फॉर्म्युला आहे? NPR. आता NPR म्हणजे काय बघा. सर्वात महत्त्वाचं N म्हणजे काय? दिलेल्या उदाहरणातील एकूण संख्या काय असणार आहे? एकूण संख्या. तर R म्हणजे काय असणार आहे? त्या एकूण संख्यातून किती संख्यांची मांडणी करायची. त्या संख्या असेल किंवा मग तुमची अक्षरं असेल, काय जे असेल ते, व्यक्ती असेल, जे असेल ते. N म्हणजे काय? एकूण संख्या. तर R म्हणजे काय? त्या एकूण संख्यातून किती जणांची मांडणी करायची. मग याच्यात 2 प्रकार पडू शकतात. पहिला प्रकार काय असणार आहे? तर एकूणच्या एकूण सर्वच्या सर्व संख्यांची मांडणी करणे. सर्वच्या सर्व संख्यांची मांडणी जर आपल्याला करायची असेल तर एक्झाम्पल आपल्याला n फॅक्टोरियलनी सॉल्व्ह करावं लागतं. काय ते तुम्हाला पुढे गेलो मी सांगणार आहे. आणि जर आपल्याला एकूण संख्यातून जर काही संख्या निवडायच्या असेल तर मात्र मग आपल्याला परमुटेशनचा फॉर्म्युला वापरावा लागतो. आता ह्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला पुढे गेल्यावरती चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आहे. मग आता नेमकं NPR काय? सर्वात महत्त्वाचं आपण काय बघणार आहे की NPR नेमकं काय आहे. NPR नेमका हा काय आहे. कोणत्याही प्रकारे मांडणी विचारली असेल तर NPRचा फॉर्म्युला वापरायचा. आणि NPRचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला? N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, N म्हणजे काय? एकूण संख्या. N म्हणजे एकूण संख्या आणि R म्हणजे काय असणार आहे? त्या एकूण संख्यातून किती संख्यांची आपल्याला मांडणी करायची आहे. तर हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा. इथं पण मी फॉर्म्युला दिला आहे. NPRचा फॉर्म्युला काय? तर N फॅक्टोरियल अपॉन N मायनस R फॅक्टोरियल. मग बघा याच्यावर उदाहरण पण आहे. मी एखादं उदाहरण घेतो तुम्हाला हे कळण्यासाठी. फक्त याचं कॅल्क्युलेशन कळण्यासाठी मी फक्त उदाहरण घेतोय. बरोबर. आता सपोज तुम्हाला एखादं एक्झाम्पल कधी सरळ सेवेला विचारतात की 5p3 = असं विचारतात. म्हणजे काय? 5 वस्तूतून 3 वस्तूंची मांडणी किती प्रकारे होईल असा त्याचा अर्थ आहे. P म्हणजे काय? तर परमुटेशन. आणि परमुटेशन म्हणजे काय? मांडणी. तर ह्या 5 वस्तूतून 3 वस्तूंची किती प्रकारे किंवा किती वेळा मांडणी होऊ शकते असं आपल्याला विचारलं आहे. मग यांची किंमत 5 आणि Rची किंमत काय इथं? तर 3 आहे. फक्त किंमत टाका. तर 5 फॅक्टोरियल अपॉन किती होणार आहे? तर 5 - 3 फॅक्टोरियल. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण सॉल्व्ह करतोय फॅक्टोरियल.
आणि फॅक्टोरियलचा अर्थ आपण शिकलोच आहे. 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, 5 × 4 × 3 × 2 × 1 अशा प्रकारे आपण मांडणी करू शकतो. फॅक्टोरियलचा अर्थ आपण बघितलेला आहे. डिवाइड बाय किती सांगितले आपल्याला, 5 - 3 म्हणजे काय होणार आहे, 2 फॅक्टोरियल. आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 × 1 होणार आहे. 1 1 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. मग आता आपल्याला काय शिल्लक उरला, तर 5 चोक 20 आणि 20 त्रिक किती होणार आहे, 60. तर 5p3चा आन्सर काय असणार तुमचं आलं 60. तर तुम्हाला परमुटेशन कशा प्रकारे काढतात हे फक्त मी तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार सांगितलेलं आहे, हे लक्षात. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुढचं बघणार आहे ते म्हणजे काय, कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशनचा अर्थ काय, तर निवड किंवा सिलेक्शन. अनेक घटकातून सर्व घटकांचं सिलेक्शन करायचं असेल किंवा अनेक घटकातून काही घटकांचं जर आपल्याला निवड करायची असेल किंवा सिलेक्शन करायचं असेल तर अशा उदाहरणामध्ये काय वापरायचं, आपल्याला कॉम्बिनेशन वापरायचं आहे. मग आता कॉम्बिनेशनलाच आपण काय म्हणतो, कोणता फॉर्म्युला कॉम्बिनेशनचा, NCR. सी म्हणजे कॉम्बिनेशन, सीचा अर्थ काय होतो, कॉम्बिनेशन. आरचा अर्थ काय, एकूण संख्या. एनचा अर्थ काय, एकूण संख्या. आणि आरचा अर्थ काय, का त्या एकूण संख्यातून किती संख्यांचं सिलेक्शन करायचं किंवा किती जणांची निवड करायची त्याला आपण म्हणतो आर. तर याचा फॉर्म्युला काय तो एकदम व्यवस्थित समजून घ्या. याचा फॉर्म्युला आहे n फॅक्टोरियल अपॉन n - r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. बघा, n फॅक्टोरियल अपॉन n - r फॅक्टोरियल हा सर्व फॉर्म्युला परमुटेशनचा आहे. मात्र कॉम्बिनेशनमध्ये कोणती गोष्ट ॲड झालेली आहे, तो गुणिले r फॅक्टोरियल ही गोष्ट ॲड झालेली आहे, हे लक्षात. फॅक्टोरियल म्हणजे ऑलरेडी आता आपण शिकलेलं आहे. मग याचं मी एक उदाहरण घेतो तुमच्यासाठी. बघा, उदाहरण जनरली एकदम साधं सिंपल एक्झाम्पल मी घेतोय. 5 वस्तूतून कोणत्याही 3 वस्तूंची निवड किती प्रकारे होईल, म्हणजेच 5C3. मग हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता यांची किंमत काय राहणार आहे, 5 आणि आरची किंमत काय राहणार आहे, 3. मग फक्त किंमत टाकायची, 5 फॅक्टोरियल अपॉन n - r म्हणजेच काय, 5 - 3 म्हणजे किती जाणार आहे, 2 फॅक्टोरियल इंटू किती होणार आहे, आरची किंमत काय, 3 फॅक्टोरियल. आरची किंमत काय, 3 फॅक्टोरियल. मग आता यांचं फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय कॅल्क्युलेशन होईल, 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 × 4 × 3 × 2 × 1. याचा मी तुम्हाला पुढे गेला शॉर्टकट पण सांगणार आहे. पण सुरुवातीला मी असं ॲझ्युम करतोय का मुलांना जास्त माहिती नाही आहे, ते कन्सिडर करून मी तुम्हाला डायरेक्ट मांडणी सांगतोय. नाही तर पुढे गेल्यावर मी तुम्हाला याचे शॉर्टकट सांगणार आहे की एवढे एक्झाम्पल सॉल्व करायची गरज नसते. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 2 × 1 आणि इंटू 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 × 2 × 1. मग आता फक्त यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. 1 1 गेट कॅन्सल, 1 1 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल. बे बे दुने किती होणार आहे, 4. छेदात काहीच नाही, अंशात काय, तर 5 × 2 म्हणजे किती होणार आहे, 10. तर बघा याचा आन्सर काय येणार आहे, 5C3चा आन्सर काय येणार आहे, 10. तर 5P3चा आन्सर किती येतं आहे, तर आपलं 60. किती आन्सर येतं आहे, 60. तर हे परमुटेशनचं आन्सर आहे. हे कशाचं आहे, परमुटेशनचं. आणि हे आन्सर कसलं आहे, तर कॉम्बिनेशनचं. म्हणजे बघा संख्या सारख्या आहे, मात्र कॉम्बिनेशन आणि परमुटेशन याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला काय सांगितलं थोडक्यात मी सांगतो. बघा, एक तर तुम्हाला परमुटेशनचा अर्थ सांगितला काय, कधी वापरायचं, कॉम्बिनेशनचा अर्थ काय आणि कधी वापरायचं ते सांगितलं, फॅक्टोरियल पद्धत काय ती सांगितली. त्यानंतर परमुटेशन जेव्हा आपल्याला काढायचं आहे त्यावेळेस नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे आणि कॉम्बिनेशन काढायचं त्यावेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि ह्या फॉर्म्युल्यात किंमत टाकून कशा प्रकारे उदाहरणं सॉल्व होतात तेही मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. बघा इथं पण आहे, तिकडं परमुटेशन आणि इथं कसलं आहे, कॉम्बिनेशन. तर एवढं तुम्हाला मी बेसिक काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आता आपण डायरेक्ट काही एक्झाम्पल वगैरे बघूया. आता थोडक्यात अजून मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो इथं, का नेमकं परमुटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये काय होतं, नेमकं परमुटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये नेमकं काय होतं.
ॲक्च्युली आता हे आपल्या ऋषींनी वगैरे परमुटेशन कॉम्बिनेशन हा एवढा मोठा शोध लावलेला आहे का जो शोध लावायला युरोपियन लोकांना अनेक वर्ष लागले किंवा आत्ता तो शोध लागला कॅल्सीवर आपण सॉल्व करू शकतो. मात्र हा शोध खूप दिवसांपूर्वी आपल्या जे काही ऋषीमुनी वगैरे होते त्यांनी परमुटेशन कॉम्बिनेशनचा वैदिक मॅथ याच्यामध्ये शोध वगैरे लावलेला आहे. आता थोडक्यात मी तुम्हाला नेमकं परमुटेशन आणि कॉम्बिनेशन नेमकं थोडक्यात काय हे तुम्हाला मी सांगतोय. बघा इथं बघा एक एक्झाम्पल घेतो. उदाहरणार्थ मी घेतो एक सपोज एक्झाम्पल घेतो फॅन. फॅन ह्या शब्दातील बघा मी काय सांगतोय, फॅन ह्या शब्दातील सर्व अक्षरांची मांडणी किती प्रकारे होईल. मांडणी किती प्रकारे होईल. मांडणी आलं म्हणजे काय वापरायचं तुम्हाला, परमुटेशन. काय वापरायचं आहे, परमुटेशन. मग आता एकूण किती शब्द आहे इथं, 3 शब्द आहे आणि त्या सर्वांचीच मांडणी करायची आहे ना. म्हणजे याचा अर्थ एनची किंमत इथं 3 आहे आणि आरची किंमत सुद्धा 3 आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार आहे, तर याची मांडणी कशा प्रकारे होईल, फॅन या शब्दाची मांडणी कशा प्रकारे होईल ते आपण बघू. जसं FAN त्यानंतर FNA ह्या पद्धतीने पण होईल, बरोबर. त्यानंतर AFN ANF त्यानंतर NAF आणि NFA अशा प्रकारे टोटल ह्या फॅन ह्या शब्दाची किती वेळेस मांडणी होऊ शकते, तर 6 प्रकारे मांडणी होऊ शकते. किती प्रकारे होणार आहे, 6 प्रकारे मांडणी होईल. मग आता जर तुम्हाला मी मोठमोठे शब्द दिले, जर मी तुम्हाला सांगितलं बँकिंग ह्या शब्दाची मांडणी किती प्रकारे होईल, तर आता असं जर मोजत बसलो तर आपल्याला अनेक परीक्षा निघून जातील, तरी एक्झाम्पल सॉल्व होणार नाही आहे. मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर परमुटेशनचा वापर करायचा आहे. मग बघा ह्या फॅनसाठी परमुटेशनचा वापर कसा होईल. बघा 3 शब्द आहेत, एकूण शब्द किती 3 अक्षर आहेत. ह्या 3 अक्षरांमधून किती अक्षर निवडायचे आपल्याला, 3च अक्षर निवडायचे, बरोबर ना. इथं 3 प्रत्येकात किती अक्षर निवडायचे आपल्याला, 3 निवडायचे. तर हे किती प्रकारे निवडता येईल, किती प्रकारे निवडता येईल. मग आता इथं आपण काय लिहिलं आहे बघा, पी लिहिलं आहे आणि पीचा फॉर्म्युला आपल्याला माहीतच आहे. काय फॉर्म्युला आहे, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर फॅक्टोरियल, एवढाच तो फॉर्म्युला आहे. मग त्याच्यात एनची किंमत काय दिली 3 फॅक्टोरियल अपॉन n मायनस आर म्हणजे 3 मायनस 3 फॅक्टोरियल इज इक्वल टू काय होईल बघा. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 × 2 × 1. 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय आहे, 3 × 2 × 1 आणि डिवाइड बाय 3 मायनस 3 म्हणजे काय, 0 फॅक्टोरियल. काय, 0 फॅक्टोरियल. आता मी तुम्हाला पुढे गेला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे, मात्र इथं लक्षात ठेवा 0 फॅक्टोरियलचा अर्थ काय, तर 1 आणि 1 फॅक्टोरियलचा अर्थसुद्धा किती, 1 आहे. ही सर्वात महत्त्वाची आपल्याला माहीत असू द्या. मग आता हा 0 फॅक्टोरियल काय होणार, तुमच्याला 1 होणार आहे. म्हणजे तुम्हाला फक्त अंशाचंच कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 × 2 6 6 1 6 म्हणजेच किती वेळेस मांडणी होऊ शकते फॅन या शब्दाची, 6 वेळेस मांडणी होऊ शकते. तीच मांडणी आपण इथं पण काढली होती. मात्र हे एक्झाम्पल सॉल्व करायला खूप अवघड जाईल जर मोठे एक्झाम्पल असले तर, आणि तुम्हाला हे खूप कमी वेळेमध्ये एक्झाम्पल सॉल्व होईल परमुटेशनने. आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे एक तर तुम्ही एक्झाम्पल असं मांडणी करून सॉल्व करू शकतात, पण ती छोटं असलं तर शक्य, मोठं असेल तर अशक्य गोष्टी जवळपास. दुसरं महत्त्वाचं काय, तर तुम्ही फॉर्म्युल्याने सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करू शकतात. आणि आता मी तुम्हाला तिसरी एक पद्धत सांगणार आहे की सर्व अक्षरांमधून सर्व अक्षरांची जर आपल्याला मांडणी करायची असेल, सर्व अक्षरांची जर मांडणी करायची असेल तर काय घ्यायचं, n फॅक्टोरियल घ्यायचं. काय घ्यायचा, n फॅक्टोरियल. मग बघा दिलेल्या फॅन ह्या शब्दामध्ये एकूण किती अक्षर होते आपले, तर 3 अक्षर होते. म्हणजे इथं ही सर्व अक्षरं किती राहणार, 3. आणि किती जणांची निवड करायची, तर 3चीच निवड करायची, मांडणी करायची. 3 अक्षरांमधून 3ही अक्षरांची मांडणी करायची. म्हणजे सर्वांची जर मांडणी करायची असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा, n फॅक्टोरियल. आणि n फॅक्टोरियल म्हणजे काय, n म्हणजे काय, तर एकूण संख्या. मग एकूण संख्या इथं किती दिली आहे बरं आपल्याला, 3 दिली आहे, म्हणून 3 फॅक्टोरियल घ्यायचं, फक्त उत्तर 3 फॅक्टोरियल. आणि 3 फॅक्टोरियलचा अर्थ काय,
3 × 2 × 1 म्हणजे सर्वांचा गुणाकार किती होणार आहे 6. तर असं सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. इथं पण उत्तर तुमचं आलं आहे 6, इथंही उत्तर तुमचं 6 आहे आणि तुमचं इथंही उत्तर किती येतं 6 आहे. हे लक्षात. तर तुम्हाला ह्या 3 पद्धती सांगितल्या आहे. तुम्ही थोड्या पॉज करून किंवा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही त्या नोट्स वगैरे काढू शकतात. तर तुम्हाला नेमकं परमुटेशन काय हे मी तुम्हाला इथं सांगितलं आहे. आता सेम उदाहरण मी तुम्हाला कॉम्बिनेशनसाठी घेतो. सेम उदाहरण, काही एक फरक नाही आहे. आता कॉम्बिनेशनचं उदाहरणार्थ फॅन काय, सपोज मी तुमचा घेतला फॅन हा शब्द घेतला. फॅन या शब्दाची फॅन या अक्षरातील शब्दातील सर्व अक्षरांची निवड किती प्रकारे होईल? निवड किती प्रकारे होईल म्हणजे फॅन हे काही जे अक्षर आहे हे अक्षरातून सर्व अक्षरांची किंवा ह्या शब्दातील सर्व अक्षरांची निवड किती प्रकारे होईल हे आपल्याला विचारलं आहे. मग आता बघा, याला आपल्याला फक्त निवडायचं आहे, तर हे सर्व एकत्रितच घ्यायचे आहे ना. म्हणजे किती वेळेस निवड होईल याच्यावाली? एकच वेळेस निवड होईल. पण कसं काढलं बघा, तर आता एक आपल्या गोष्ट कळाली की ह्या उदाहरणात निवड सांगितली. निवड म्हणजे काय करायचं आपल्याला? कॉम्बिनेशन. हे लक्षात. मग n कॉम्बिनेशन काय घ्यायचे यार? n म्हणजे काय? एकूण संख्या. एकूण किती संख्या ह्या? 3 संख्या म्हणून 3 फॅक्टोरियल अपॉन कितींची निवड करायची? तर 3ची 3 निवड करायची म्हणून 3 मायनस काय होणार आहे? 3 फॅक्टोरियल आणि इंटू काय होणार आहे? पुन्हा आरची किंमत. आरची किंमत पुन्हा किती आहे? 3 फॅक्टोरियल. कारण की कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मी तुम्हाला इथंच ऑलरेडी सांगितला आहे. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला मी तुम्हाला ऑलरेडी इथं लिहून दिलेला आहे आणि मगाशी काही मी तुम्हाला एक्सप्लेन वगैरे करून सांगितलेला आहे. बघा, हा तुम्हाला कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे. मग आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग 3 फॅक्टोरियल म्हणजे काय? तर 3 × 2 × 1 डिवाइड बाय 3 मायनस 3 म्हणजे 0 आणि 0 फॅक्टोरियल किती असतो? 1 आणि 3 फॅक्टोरियल पुन्हा 3 × 2 × 1 असतो. मग बघा 1 1 गेला, 2 2 गेला, 3 3 गेला, म्हणजेच किती राहणार तुमचा? फक्त 1. जसं मी सांगितलं तुम्हाला एकच तिच्यावाली निवड होणार आहे, तर इथं उत्तर किती होणार आहे? 1 येणार आहे. किती येणार आहे? 1 येणार आहे. तर अशा प्रकारे फॅन ह्या शब्दात हे जे काही अक्षर आहे फॅन, ह्या फॅनचं परमुटेशन काढलं तर उत्तर किती येतं तुमचं? आलं 6 आणि कॉम्बिनेशन केलं तर उत्तर किती येतं आहे? 1 येतं आहे. म्हणजे तुम्हाला परमुटेशन काय आणि कॉम्बिनेशन काय, म्हणजे तुम्हाला मांडणी कशी प्रकारे आणि निवड कशा प्रकारे हे तुम्हाला कळणार आहे. हे लक्षात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे काही उदाहरणं पण सांगणार आहे. बघा, याच्यात काही आपण उदाहरणं वगैरे घेणार आहोत आणि काही आपण महत्त्वाचे नियम बघणार आहे. कारण की महत्त्वाचे नियम जर आपल्याला कळाले परमुटेशन कॉम्बिनेशनमध्ये तर तुम्हाला जास्त अडचण याच्यामध्ये येणार नाही आहे. तर काय महत्त्वाचे नियम आहे ते आपण याच्यामध्ये एकदा बघून घेऊया. बघा, जसं मी तुम्हाला इथं पण एक उदाहरण दिलेलं आहे. बघा, इथे एक उदाहरण दिले. काय उदाहरण दिले? राम ह्या शब्दाची मांडणी किती प्रकारे होईल? बघा, हे पण सर्वांनी सॉल्व करा. राम ह्या शब्दाची मांडणी एकूण किती शब्द आहे? तर 3 शब्द आहे. किती अक्षर आहे? एकूण 3 अक्षर आहे आणि या 3च्या तिघांची पण आपल्याला काय करायची? तर मांडणी करायची. आणि सर्वांची मांडणी करायची असेल तर आपला फॉर्म्युला काय? 3 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे उत्तर काय राहणार तुमचं? 6. इथं रामला पण 3 अक्षर आहे आणि फॅनला सुद्धा 3 अक्षर आहे म्हणून उत्तर दोघांचं पण 6 6 येणार आहे. आणि इथं निवड विचारली, राम या शब्दातील सर्व अक्षरांची निवड किती प्रकारे होईल? तर एकच प्रकारे होईल, जसं आपण फॅनची सुद्धा काढली होती. उत्तर काय राहणार आहे? एकच राहणार आहे. हे लक्षात. त्यानंतर काही महत्त्वाचे नियम तुम्हाला मी सांगणार. हे नियम कळणं खूप गरजेचं आहे. उदाहरणार्थ परमुटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये ह्या टॉपिकमध्ये परमुटेशन आणि कॉम्बिनेशन ह्या टॉपिकमध्ये आता पुढं गेल्यावर आपल्याला त्याचा फायदा आहे. आत्ता लगेच तुम्हाला कळणार नाही आहे, मात्र पुढं गेल्या याच्यात तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे. परमुटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये उदाहरणामध्ये जर आपल्याला अँड किंवा आणि जर शब्द आला तर त्याला काय वापरायचं? गुणिले वापरायचं. काय वापरायचं? गुणिले. आणि जर शब्द आला तर तिथं काय वापरायचं? आपल्याला गुणिले. हे आता काही मुलांना कळणार नाही, मात्र पुढं ज्यावेळेस एक्झाम्पल येतील त्यावेळेस ते तुम्हाला एकदम डिटेल कळेल. आणि ऑर किंवा हा शब्द येईल त्यावेळेस काय वापरायचे? आपल्याला बेरीज वापरायची.
त्यानंतर जसं मी मागाशी सांगितलं 0 फॅक्टोरियलचं उत्तर नेहमी काय राहतं 1, 1 फॅक्टोरियलचं उत्तर नेहमी काय राहतं 1. त्यानंतर एन पी एनचं उत्तर नेहमी राहतं एन फॅक्टोरियल. जसं मी आता तुम्हाला सांगितलं काय तर एन म्हणजे काय 3 कोणत्याही अक्षरामधून तिन्ही अक्षरांची जर मांडणी करायची असेल तर काय होणार आहे 3 फॅक्टोरियल. बघा यांची किंमतच इथं घ्यायची, मात्र ती फॅक्टोरियलमध्ये घ्यायची, मग आपण ती काय केली तर फॅक्टोरियलमध्ये घेतली. मग 3 वस्तूंमधून तिन्ही वस्तूंची मांडणी करायची असेल तर 3 फॅक्टोरियल, आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो आपला 6. 3 फॅक्टोरियल काय असतो आपला 6, म्हणजे फक्त फॅक्टोरियल घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय एन असेल तर त्याचं उत्तर नेहमी काय राहतं 1 असतं. याचा फायदा तुम्हाला पुढे गेल्यावर खूप होणार आहे. आत्ता लगेच कळणार नाही तुम्हाला, मात्र पुढे गेल्यावर बराच फायदा याचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि NP1 याचा अर्थ काय तर एन असं होणार आहे. काय होणार आहे एन, म्हणजे 5 वस्तूतून कोणत्याही एका वस्तूची निवड करायची असेल तर किती वेळेस होणार आहे तर 5 वेळेस होणार आहे, हे लक्षात. आणि कोणत्याही 5 वस्तूतून जसं इथं दिलं बघा, कोणत्याही 5 वस्तूतून 5 वस्तू निवडायच्या असेल तर किती वेळेस होणार आहे तर एकच वेळेस होणार आहे. हे तुम्हाला काही मी बेसिक नियम वगैरे सांगितलेले आहे, याचा फायदा तुम्हाला पुढे गेल्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे, हे लक्षात. मग आता हे तुम्हाला काही मी बेसिक गोष्टी सांगितल्या आहे ज्याचा फायदा आपल्याला मोठ्या प्रमाणात पुढं आहे. पण ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताच कळणं गरजेचं आहे, नाही तर प्रॉब्लेम काय होईल जसं आपण पुढं जाऊ तुम्हाला पुन्हा व्हिडिओ मागं जाऊन बघावं लागेल. आणि जर अडचण आली तर नक्कीच बघा मागं जाऊन व्हिडिओ, मात्र अडचण येता कामा नये अशी माझी अपेक्षा आहे. तर हे सर्वात महत्त्वाच्या मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या. आता परमुटेशन आणि कॉम्बिनेशनचा आपण इथं पहिला प्रकार बघणार आहे. परमुटेशन कॉम्बिनेशनचा प्रकार क्रमांक पहिला. आता काय प्रकार आहे बघा, प्रश्न दिलाय नाशिक या शब्दाची मांडणी किती प्रकारे होईल. नाशिक कोणता शब्द आहे नाशिक या शब्दाची मांडणी किती प्रकारे होईल असं आपल्याला दिलेलं आहे. मग आता किती प्रकारे होईल तर किती मांडणी म्हटलंय ना, मांडणी म्हटलं लगेच आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे काय काढायचं आहे परमुटेशन. आणि सर्वचे सर्व शब्द घ्यायचे आहे ना, सर्वचे सर्व शब्द घ्यायचे म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार आहे एन फॅक्टोरियल. मागं ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, बरोबर. किंवा तुम्ही फॉर्म्युला जरी यूज केला तरी चालेल, NPRचा फॉर्म्युला जरी तुम्ही यूज केला तरी सुद्धा चालणार आहे, मात्र तुम्ही फॅक्टोरियलचा यूज करा, तुम्हाला कमी वेळेमध्ये एक्झाम्पल सॉल्व होणार आहे. आता एनचा अर्थ काय तर एकूण असलेले अक्षर. किती अक्षर आहे 1 2 3 4 5 आणि 6, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर 6 फॅक्टोरियल. आणि 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. या सर्वांचा काय करायचं आपला गुणाकार. 6 पंच 30 आणि 3 चौक 12, 12 म्हणजे 120 आणि 12 त्रिक किती होणार आहे 36 आणि 36 जुने किती होणार आहे 72 म्हणजे 720. नाशिक ह्या शब्दाची मांडणी किती प्रकारे होणार आहे तर 720 वेळेस होणार आहे, हे लक्षात. हे पहिलं मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. त्यानंतर दुसरा शब्द इथं मी घेऊ शकतो तो म्हणजे काय तर हिंदू असेल, रवी असेल. आता याच्यात वाटलं तर मी तुम्हाला हिंदू या शब्दाबद्दल काढून देतो, रवीबद्दल तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. प्रश्न काय आहे तर हिंदू ह्या शब्दातील अक्षरांची मांडणी किती प्रकारे होईल, किती प्रकारे मांडणी होईल. मांडणी म्हणजे पुन्हा काय वापरायचं आपल्याला परमुटेशन. आणि सर्वचे सर्व शब्द घ्यायचे याचा अर्थ आपल्याला एन फॅक्टोरियल वापरायचा आहे. आणि एन म्हणजे काय एकूण संख्या किती 1 2 3 4 आणि 5, मग काय घ्यायचं 5 फॅक्टोरियल. आणि 5 फॅक्टोरियल म्हणजे काय 5 × 4 × 3 × 2 × 1. सर्वांचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 6 पंच 5 चौक किती होणार आहे 20, 20 त्रिक किती होणार आहे 60 आणि 6 दुने किती होणार आहे 12, 120 वेळेस त्याच्यावाली मांडणी होईल. हाऊ मेनी वेज 120 वेज, 120 वेळेस त्याची आपण मांडणी करू शकतो. तर तुम्हाला 2 एक्झाम्पल मी इथं सॉल्व करून दिले. तिसरं एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा रवीचं. हा झाला पहिला प्रकार. आता प्रकार क्रमांक आपण बघणार आहे दुसरा. प्रकार क्रमांक आपण बघणार आहे सेकंड प्रकार. बघू आता सेकंड काय. इथं पण तसाच क्वेश्चन आहे. सिन्नर ह्या शब्दातील
सिन्नर ह्या शब्दातील अक्षरांची मांडणी किती प्रकारे होईल. मांडणी म्हटले काय, परमुटेशन. मांडणी म्हटल्यावर काय तर परमुटेशन. मग आता बघा सर्व मुलं काय करणार आहे, वाटलंस व्हिडिओ पॉज करून तुम्ही पहिले सॉल्व करा आणि आपलं उत्तर मॅच होतं आहे का नाही ते बघा. बघा बऱ्याच मुलांनी आता काय केलेले असेल तर सिन्नर एकूण काय केले, शब्द अक्षरं मोजले. बरोबर, किती अक्षर आहे सिन्नरमध्ये बघा. मी तर वाटलं असं पुन्हा लिहितो, सिन्नर हा शब्द आहे. यात किती अक्षर आहे, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून मुलं काय करणार आहे, 6 फॅक्टोरियल घेणार आहे आणि 6 फॅक्टोरियलचं उत्तर काय येतं आपल्याला माहिती आहे, 720. जे आत्ता ऑर्डर आपण काढले 720. डायरेक्ट तुमच्या लक्षात असलं तर अतिउत्तम, नसेल तर काय करायचं आहे, 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 करायचे. बरोबर. पण बरेच मुलं म्हणतील सर उत्तर 720 आलं, मात्र हे उत्तर तुमचं चुकीचं असेल. का तर याच्यामध्ये 2 अक्षर बघा सारखे आले, एन एन सारखे आले. यांच्यामध्ये हे बदल नाही होऊ शकत, कारण की एन इकडचं एन इकडे घातला आणि इकडचं एन इकडे घातला असं आपण म्हणू शकत नाहीये. हा इकडचा आर आपण आयच्या ठिकाणी घेतला आणि आय हा आरच्या ठिकाणी घेतला, हा बदल आहे. मात्र इथला एन इथं घेतला आणि इथला एन इथं घेतला असं म्हणणं शक्य आहे का आपल्याला, अजिबात नाहीये. तर इथं किती अक्षरांची रिपिटेशन आहे, किती अक्षरांची तर रिपिटेशन आहे, तर एन ह्या 2 एनचं किती वेळेस रिपिटेशन आहे, 2 वेळेस. म्हणून दिलेल्या फॅक्टोरियलला काय करायचं, 2 ने भागायचं, 2 फॅक्टोरियलने भागायचं. किती फॅक्टोरियलने भागायचं, 2 फॅक्टोरियल. म्हणून 2 फॅक्टोरियलचा अर्थ काय राहतो, 2. मग बे क बे, बे 36 72, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे, 360. हे तुमचं बरोबर उत्तर असेल. 720 हे चुकीचं उत्तर आहे. उत्तर तुमचं बरोबर कोणतं असणार आहे तर 360. पुन्हा सांगतो, ज्या वेळेस अक्षरांची जेवढ्या वेळेस रिपिटेशन होईल तेवढे फॅक्टोरियल तुम्हाला छेदात घ्यायचे. उदाहरणार्थ इथं जर 3 एन असते, 3 एन, तर तुम्ही इथं ह्या 2 फॅक्टोरियलच्या ऐवजी काय घेतले असते, 3 फॅक्टोरियल घेतले असते. 4 एन असते तर किती घेतले असते आपण, 4 फॅक्टोरियल घेतले असते. येतं एक्झाम्पल लक्षात. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात असा प्रश्न आला असेल, सर 2 एन आले आणि 2 ए आले तर काय करायचं, सिन्नरा असं जर असलं तर 2 ए आल्यावर काय करायचं. तर तुम्हाला ह्यासाठी मी पुढे 1-2 एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित क्लिअर होईल. त्याच्या आधी वाटलं असं हा टोटल एक शब्द पण तुम्ही सॉल्व करा. टोटलचं उत्तर काय येईल, टोटल ह्या शब्दापासून एकूण किती प्रकारे मांडणी होईल. किती प्रकारे मांडणी, मांडणी म्हणजे पुन्हा काय वापरायचं आपल्याला, परमुटेशन वापरायचं. तर किती प्रकारे मांडणी होईल हे आपल्याला काढा. मग आता एकूण किती शब्द हे, तर 1 2 3 4 आणि एकूण किती आहे 5, तर 5 फॅक्टोरियल. किती होणार आहे, 5 फॅक्टोरियल. मात्र याच्यात रिपिटेशन आहे का कोणाचं, आहे. कोणाचं रिपिटेशन आहे, टीचं रिपिटेशन आहे. टोटल ह्या शब्दामध्ये कोणाचं रिपिटेशन आहे, टीचं. किती वेळेस आहे, 2. म्हणून भागिले काय करायचे आपल्याला, 2. मग 5 फॅक्टोरियल म्हणजे काय, 5 × 4 × 3 × 2 × 1 भागिले किती होणार आहे, 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1. हे दोन्ही पण काय झाले, कॅन्सल झाले. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार इथं, तर 5 चोक किती होणार आहे, 20 आणि 20 गुणिले 3 म्हणजे किती होणार, 20 त्रिक 60. उत्तर किती असेल, 60 वेळेस. हे लक्षात. मग तुम्ही MBBS सॉल्व करून बघा, मामा हा शब्द सॉल्व करून बघा, सतीश हा शब्द सॉल्व करून बघा. आणि मी त्याच्या पुढचं एक उदाहरण घेणार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. एक एवढं एक्झाम्पल कळलं तर हा दुसरा प्रकार तुम्हाला पूर्ण कळाल्यासारखं आहे. कोणत्याही प्रकारे याच्यात तुमची अडचण राहणार नाही आहे. मग मी असं एक एक्झाम्पल घेतो का ज्याच्यात तुमची अडचण अजिबात नाही राहणार. कोणतं घेतो बघा, A B B C C C ह्या अक्षराची किती प्रकारे मांडणी होईल. ह्या अक्षराची किती प्रकारे मांडणी, मांडणी शब्द आला म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं तर परमुटेशन. किती प्रकारे मांडणी होईल. मग आता किती प्रकारे मांडणी होईल तर n फॅक्टोरियल वगैरेच होईल, एवढं आपल्याला माहिती आहे. मग सपोज ते एक्झाम्पल आपण सॉल्व करू, काय होतं बघा. मग इज इक्वल टू एकूण किती अक्षर आहेत ते बघा, 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे काय होणार, 6 फॅक्टोरियल. काय होणार, 6 फॅक्टोरियल अपॉन. आता छेदस्थानी काय घ्यायचं आहे, कोण किती वेळेस रिपिटेशन झालेलं आहे, रिपीट कोण कोण झाले. तर बघा बी हा 2दा रिपीट झाला आहे म्हणून त्याला 2 फॅक्टोरियल घातला, गुणिले कोण रिपीट झाला अजून, सी किती वेळेस रिपीट झाला आहे, 3 वेळेस रिपीट झाला आहे म्हणून काय घ्यायचं तर 3 फॅक्टोरियल.
बस एवढं कळालं तुम्हाला. आता कोणतं पण एक्झाम्पल आलं याच्यात तरी एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होईल. पुन्हा सांगतो मी, एकूण किती अक्षर आहेत तर हे 6 म्हणून 6 फॅक्टोरियल भागिले रिपिटेशन कोणच झालेलं आहे तो 2 वेळेस बीचं झालं आहे म्हणून 2 फॅक्टोरियल घेतला आणि सीचं किती वेळेस झालं 3 म्हणून 3 फॅक्टोरियल घेतला. बस आता एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आपल्याला, बाकी काही नाही. 6 फॅक्टोरियल म्हणजे 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. याचे शॉर्टकट पुढे गेल्यावर मी सांगणारच आहे. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 × 1 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 3 × 2 × 1. 1 लिहिलाच पाहिजे असं काही नाही, कारण की गुणाकारात नेहमी 30 संख्या येते. मात्र इथं तुम्हाला नवीन आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. 1 1 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल, 3 3 गेट कॅन्सल. बे एक बे बे दुने किती होणार आहे 4. छेदस्थानी काही राहिलेलं नाही. अंशस्थानी काय 6 × 5 × किती आहे 2. यांचा काय करायचं आहे गुणाकार. 6 पंच किती होणार आहे 30 आणि 30 दुने किती होणार आहे 60. याचं उत्तर किती येणार आहे 60 वेळेस याची मांडणी होईल. किती प्रकारे मांडणी होईल 60 प्रकारे याची मांडणी होणार आहे. तर हा सर्व प्रकार मी तुमचा इथं घेतलेला आहे. सर्वांनी वाटलं असेल लिहून घेऊ शकतात. व्हिडिओ तोपर्यंत पॉज वगैरे करा. आता इथं आपल्याला थोडंसं पुसून पुढं जावं लागणार आहे. हे एक्झाम्पल मी तुमचं घेतलेलं आहे. तुमचे 2-3 एक्झाम्पल घेतले. ह्या सर्व एक्झाम्पलनुसार सेकंड प्रकार तुमचा एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. याच्यात तुम्हाला अडचण राहणार नाही हे मला अपेक्षा आहे. तर हे जे काही मी खाली एक्झाम्पल दिले हे सर्व एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व करा. हे लक्षात. तर हा झाला आपला पहिला प्रकार आणि प्रकार क्रमांक दुसरा. आता प्रकार क्रमांक तिसरा आपण बघणार आहे. प्रकार क्रमांक तिसरा बघा, हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यावरती बरेच क्वेश्चन आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात विचारले गेलेले आहे. काय तर पोलीस शब्द काय पोलीस. पोलीस या शब्दाची किती वेळा मांडणी करता येईल की ज्यात स्वर एकत्रित असावेत. स्वर कसे असावेत तर एकत्रित असावे. आपल्याला माहिती आहे अल्फाबेटमध्ये एकूण किती स्वर आहे 5 स्वर आहे. कोणते आहे ए आहे, त्यानंतर आय आहे, ओ आहे, सी आहे. हे सर्व काय असणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारे 5 स्वर असणार आहे. मग आता हे स्वर कसे घ्यायचे तर सर्व आपल्याला एकत्रित घ्यायचे. स्वर कसे घ्यायचे आपल्याला एकत्रित. आणि हे एकत्रित घेऊन किती प्रकारे मांडणी होईल हे आपल्याला विचारलं आहे. तर असे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे हे कळणं गरजेचं आहे, कारण की अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हे प्रकार खूप विचारलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. मग आता बघा स्वर एकत्रित घ्यायचे. मग स्वर एकत्रित घेऊन टाका. कोण आहे इथं स्वर बघा. ओ आहे, आय आहे आणि कोण आहे ई आहे. हे सर्व काय स्वर हे एकत्रित घ्यायला लावले. स्वर एकत्रित. आणि उरलं कोण बरं आता पी उरला, एल उरला आणि कोण उरला सी उरला. म्हणजे आता हे एकूण किती अक्षर झाले तर हे झाले एक अक्षर, हे झालं दुसरं, तिसरं आणि चौथं. म्हणजे याची मांडणी कशी करायची 4 फॅक्टोरियल. किती होणार आहे 4 फॅक्टोरियल. म्हणजे काय तर पी आणि एल हे एकमेकांमध्ये इंटरचेंज होऊ शकतात. एल आणि सी एकमेकांमध्ये बदलू शकतात. हा पूर्ण ग्रुप आणि पी याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो. तर अशी मांडणी किती प्रकारे होईल तर 4 फॅक्टोरियल्स होणार आहे. किती होणार आहे 4 फॅक्टोरियल वेळेस होणार आहे. मात्र अजून एक आणि म्हटल्यावर गुणाकार करायचं मी मगाशी सांगितलं. आणि किंवा अँड अजून काय होणार आहे असं आपल्याला कुठे एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे का ओ हा पहिलाच आला पाहिजे किंवा ई हा पहिलाच आला पाहिजे असं कुठं सांगितलं आहे का आपल्याला. अजिबात नाही. याचा अर्थ ओ हा पहिला पण येऊ शकतो, ओ हा दुसऱ्या क्रमांकाला पण येऊ शकतो, ओ हा तिसऱ्या क्रमांकाला पण येऊ शकतो. म्हणजे ह्या ग्रुपमध्ये सुद्धा हे एक अक्षरं एकमेकांमध्ये इंटरचेंज होऊ शकतात. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा मांडणी होऊ शकते. मग ही मांडणी किती प्रकारे होऊ शकते 1 2 3 फॅक्टोरियल्स होणार आहे. किती होणार आहे 3 फॅक्टोरियल्स वेळेस होणार आहे. मग हेच एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग 4 फॅक्टोरियल म्हणजे काय 4 × 3 × 2 × 1 आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे काय 3 × 2 × 1. काही मुलांना अडचण येत असेल तर त्यांनी पुन्हा पुन्हा बघा किंवा अडचण आल्यावर मला विचारलं तरी चालेल. मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन. मात्र ह्या गोष्टी आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. मग या सर्वांचा काय करायचा गुणाकार. 4 3 किती होणार 12, 12 दुने किती होणार आहे तर 36. किती होणार आहे 36. आणि गुणिले इथं काय 3 दुने 6, 36 गुणिले 6, 6 6 किती होणार आहे 36. सॉरी इथं 4 3 12, 12 दुने 24, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. बघा
काय होणार आहे इथं 4 त्रिक 12, 12 दुने 24, यांचा गुणाकार 24 आणि इथं किती होणार आहे 3 दुने 6. मग यांचा काय करायचा गुणाकार. 6 चोक किती होणार आहे 24, 6 गुणिले 2 12, 12 आणि 2 किती होणार आहे 14, 12 13 आणि 14. म्हणजे यांची मांडणी किती प्रकार यांची मांडणी किती प्रकारे होणार आहे तर 144 प्रकारे होईल. कशाची मांडणी. पोलिस या शब्दाची मांडणी 144 प्रकारे होईल. कधी जर त्यांचे स्वर एकत्रित असेल तर. स्वर एकत्रित असेल तर. आणि डायरेक्ट तुम्हाला जर प्रश्न विचारला असता पोलिस या शब्दाची मांडणी किती प्रकारे होईल तो जो आपण पहिल्या प्रकारात बघितला एकूण किती शब्द हे 6. डायरेक्ट तुम्ही 6 फॅक्टोरियल पण घेऊ शकतात, मात्र त्यावेळेस तुमचं उत्तर वेगळं येणार आहे. परंतु इथं तुम्हाला स्वर एकत्रित घ्यायला लावले, हा प्रकारच पूर्ण वेगळा आहे. ही लक्षात. तर अशा प्रकारे हे तुम्हाला मी तिसऱ्या प्रकाराचं पहिलं एक्झाम्पल सॉल्व करून दिलं आहे. आता आपण याचं दुसरं एक्झाम्पल बघू. दुसरं एक्झाम्पल घेऊ. दुसरं एक्झाम्पल पुन्हा चांगलं सर्वांना कळालं पाहिजे म्हणून मी हे एक्झाम्पल घेतोय तुमचं. एक्झाम्पल आहे सपोज सतीश. सतीश ह्या शब्दाची किती वेळा मांडणी होईल की ज्यात काय सांगितलंय की ज्यात स्वर एकत्रित असावेत. स्वर कसे असावेत तर एकत्रित असावेत. मग बघा सतीश हे एकूण किती. आता याच्यामध्ये काय आहे एकूण 6 शब्द आहे, मात्र याच्यात स्वर किती तर 2 स्वर आहे. ए आणि आय स्वर आहे. ए आणि काय इथं आय स्वर आहेत. तर मग ए आणि आय हे तुम्हाला एकत्रित घ्यायचे. मग उरलं कोण तुमचं यस, टी, यस आणि एच उरले. आता हे एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे, कारण की इथं बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होईल. पहिल्यासारखं इथं नाही, आता इथं थोडा फरक आहे. आता इथं एकूण किती शब्द तयार होतात ते पहिले समजून घ्या. 1 2 3 4 आणि 5 म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं आहे 5 फॅक्टोरियल. मात्र ह्या 5 मध्ये कोणी रिपीट आहे का. आहे. कोण रिपीट आहे यस आणि यस रिपीट आहे. किती वेळेस आहे 2 वेळेस, म्हणून 2 फॅक्टोरियल घ्यायचं आहे. मात्र ह्या ए आणि आय मध्ये सुद्धा इंटरचेंज होऊ शकतो ना, यांच्यासुद्धा अरेंजमेंट होईल ना. तर गुणिले अरेंजमेंट म्हणजे काय तर 2 फॅक्टोरियल वेळेस होणार आहे. 2 अक्षरं म्हणजे काय 2 वेळेस मांडणी होणार आहे. तर 2 फॅक्टोरियल गेट कॅन्सल इथं, कारण की बऱ्याच जणांची उत्तरं वेगळे येतील. मात्र हे उत्तर तुमचं आलं पाहिजे. 2 फॅक्टोरियल कॅन्सल म्हणजेच 5 × 4 × 3 × 2 × 1 हे तुमचं उत्तर असणार आहे. तर 5 चोक किती होणार आहे 20, 20 त्रिक किती होणार आहे 60 आणि 6 दुने किती होणार आहे 12. सतीश ह्या शब्दातील सर्व स्वरांची एकत्रित मांडणी करून किती प्रकारे मांडणी होईल तर 120 वेळेस मांडणी होणार आहे. तर हे 2 फॅक्टोरियल मी का घेतले हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि इथं 2 फॅक्टोरियल काय घेतले हे कळणं गरजेचं आहे. इथं 5 फॅक्टोरियल काय घेतले कारण की एकूण शब्द 1 2 3 4 5 होतात म्हणून. हा 2 फॅक्टोरियल काय घेतला कारण की ए आणि आय मध्ये सुद्धा एक्सचेंज होऊ शकतो किंवा अरेंजमेंट होऊ शकते. आणि हा 2 फॅक्टोरियल भागिले काय घेतला कारण की इथं 2 वेळेस येस आलाय म्हणून घेतलेला आहे. म्हणून ह्या एक्झाम्पलमध्ये आत्तापर्यंतचे 3ही पण एक्झाम्पल इन्क्लूड होऊ शकतात. त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढा किंवा एक्झाम्पल वगैरे लिहून घेऊ शकतात. तर हा आपण तिसरा प्रकार बघितला आहे. तिसरा प्रकार खूप छान आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये 3ही पण प्रकार इन्क्लूड आहेत, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. 3ही प्रकार याच्यात इन्क्लूड आहेत. त्यानंतर इथं पण एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, खूप महत्त्वाचा हा सुद्धा. कधी कधी असे पण क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. कसे विचारले जातात बघा. इथं क्वेश्चन खूप छान दिला आहे. हा हर्ट HEART ह्या शब्दातील स्वर शब्दांच्या सुरुवातीला 1 व शेवटी 1 अशा प्रकारे मांडणी केल्यास किती प्रकारे मांडणी होईल. बघा हा हर्ट शब्द जो दिलेला आहे याच्यामधल्या जे काही स्वर आहेत, एक स्वर पहिल्यांदा घ्यायचा आणि एक स्वर काय करायचा आहे पूर्ण एकदम शेवट करायचा आहे. तर अशी मांडणी करायची असेल तर किती प्रकारे मांडणी होईल. खूप सिंपल एक्झाम्पल आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. बघा एकूण किती अक्षर हे 5, 3ची मांडणी अशी होईल बघा 1 2 3 4 आणि 5. मात्र ह्या पहिल्या ठिकाणी एक तर स्वर पाहिजे, एक तर ई इथं घेतला आणि शेवट सुद्धा काय पाहिजे स्वर पाहिजे.
हे फिक्स झालेले आहेत, हे काय झाले तुमच्यावाले फिक्स. मग आता उरलेले 3 फक्त तुम्हाला मध्ये घ्यायचे, उरलेले 3. मग या 3 जणांची मांडणी किती प्रकारे होईल मध्ये? 3 फॅक्टोरियल्स होणार आहे. किती फॅक्टोरियल्स होणार आहे? 3 फॅक्टोरियल्स. पण एक गोष्ट महत्त्वाची, तुम्हाला असं उदाहरणात कुठं सांगितलं आहे का ई हा पहिल्यांदाच घ्यायचा आणि ए हा शेवटच घ्यायचा, असं कुठं सांगितलं आहे का? अजिबात नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या दोघांमध्ये सुद्धा इंटरचेंज होऊ शकतो. म्हणजे किती अक्षरांमध्ये इंटरचेंज होणार आहे? तर 2 फॅक्टोरियल वेळेस होणार आहे. म्हणजे यांचा काय करायचं? गुणाकार. ही कन्सेप्ट आणि ही कन्सेप्ट आणि आलाय म्हणजे तुमचा काय येणार आहे? मध्ये गुणाकार येणार आहे. कळालं? बघा मी पुन्हा एकदा सांगतो, एकूण किती वर्ड्स आहे? हे 5 आहेत. हे 5 पैकी पहिलं आणि 5वं फिक्स आहेत. पहिलं आणि 5वं काय फिक्स आहे. फक्त ह्या तिघांमध्ये आता इंटरचेंज होणार आहे. तो किती वेळेस होणार आहे? तर 3 फॅक्टोरियल्स वेळ होणार आहे. 3 फॅक्टोरियल्स. आणि हे ई आणि ए मध्ये सुद्धा इंटरचेंज होऊ शकतो ना. आपल्याला कुठं सांगितलं नाही का ए पहिलाच पाहिजे का ई पहिला पाहिजे. तर याच्यासुद्धा बदल होऊ शकतो. हा बदल किती वेळेस होऊ शकतो? तर 2 फॅक्टोरियल वेळेस होऊ शकतो. तर आपलं उदाहरण कसं सॉल्व्ह होणार आहे? 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. म्हणजेच काय? 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1 आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे काय? 2 इंटू 1. यांचं काय करायचं? गुणाकार. 3 दुने किती? 6. 6 एक 6. 6 दुने 12. 12 एक 12. किती वेळेस मांडणी होणार याचीवाली? 12 वेळेस मांडणी होणार आहे. हे लक्षात. हा तुम्हाला मी तिसरा प्रकार इथं घेतलेला आहे. आता प्रकार क्रमांक आपण बघणार आहे 4. हा पण एक खूप महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यावर पण एक्झाम्पल विचारले गेलेले आहेत. भरपूर एक्झाम्पल याच्यावरती विचारलेले आहेत. प्रकार क्रमांक 4. बघा आता काय प्रश्न काय तो आपण पहिले समजून घेऊया आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आता काय बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 हे सर्व अंक एकदाच वापरून किती प्रकारे संख्या तयार होईल? किती प्रकारे संख्या तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. हे सर्व एकदाच वापरायचे आणि किती प्रकारे संख्या तयार होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा आता काय करायची बरं, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं असं ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मांडणी का निवड असं स्पष्ट कुठं सांगितलेलं नाही आहे. मात्र आपल्याला कळालं पाहिजे का हे नेमकं परमुटेशनचं एक्झाम्पल आहे का कॉम्बिनेशनचं आहे. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ना, इथं 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या सर्व अंकांची तुम्हाला काय करायची? वेगवेगळ्या प्रकारे एकदाच अंक घेऊन किती संख्या तयार होतील हे सर्व अंक घ्यायचे. म्हणजे एक तर तुमचा पहिली संख्या काय तयार होईल? 1,23,456 ही संख्या तयार होईल. दुसरी काय होऊ शकते? तर 2, 1, 3, 4, 5, 6 म्हणजे काहीतरी 2,13,456 तयार होईल. अशा प्रकारे एकूण किती संख्या तयार होतील हे आपल्याला विचारलं आहे. अशा प्रकारे एकूण किती संख्या. मग आता यांची मग अशी जर संख्या तयार करायची असेल तर याचा अर्थ इथं काय करायची? आपल्याला मांडणी करायची. आणि मांडणी करायची म्हणजेच काय वापरायचं? तुम्हाला परमुटेशन वापरायचं आहे. आणि सर्वच्या सर्व अंकांची जर मांडणी करायची असेल तर आपल्याला माहिती आहे काय घ्यायचं? आपल्याला n फॅक्टोरियल. काय घ्यायचा? n फॅक्टोरियल. मग n फॅक्टोरियल मग काय होईल? एकूण किती नंबर्स येते? 6 नंबर म्हणजे 6 फॅक्टोरियल. आणि 6 फॅक्टोरियल काय ते आपल्याला माहिती आहे किंवा तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 सर्वांचा गुणाकार आहे. 6 पंचे 30, 3 चोक 12, 12 त्रिक 36 आणि 36 गुणिले 2 म्हणजे किती होणार आहे? 720. 36 गुणिले 2 72 म्हणजे 720. तर 720 वेळेस त्या संख्या आपल्याला मांडता येतील. कशा? तर ह्या जसं मी ही एक संख्या मांडली, ही एक संख्या मांडली, ही दुसरी संख्या मांडली, अशा किती संख्या मांडता येणार आहे आपल्याला? 120 संख्या मांडता येतील. हे लक्षात. एक्झाम्पल काही अडचण राहील याच्यामध्ये? सिंपल एक्झाम्पल आहे, काही विशेष असं अवघड नाही आहे. मात्र याच्यात एक पुढची महत्त्वाची गोष्ट आता आपण शिकणार आहे. ती ह्याच्यात एक्झाम्पल म्हणून नाही दिलेले मी, परंतु ते तुम्हाला मी आता क्लिअर करतो इथं. बघा सेम एक्झाम्पल आहे, फक्त एक्झाम्पलमध्ये थोडासा मी बदल करणार आहे. थोडा बदल काय करणार आहे बघूया आपण, काय बदल करायचा आणि ते एक्झाम्पल कसे सॉल्व्ह होतात. बघा डायरेक्ट एक्झाम्पलच मी नवीन घेतो म्हटलंच तर. बघा 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या दिलेल्या संख्यांमधून कोणत्याही 3 संख्यांची मांडणी किती प्रकारे होईल?
कोणत्याही 3 संख्यांची मांडणी किती प्रकारे होईल. एकूण संख्या आहे 6, मात्र याच्यातून किती जणांची मांडणी करायची आपल्याला, 3च जणांची. मग मांडणी करायची म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, परमुटेशन. मांडणी करायची म्हणजे परमुटेशन. एकूण किती संख्या आहेत, 6, यांची किंमत काय 6, हे आपण सुरुवातीला शिकलोय. इथं घेतो आपण n. वाटलं असं तुम्हाला पुन्हा मी काही मुलांना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून मी पुन्हा सांगतो का आपला परमुटेशनचा फॉर्म्युला काय, NPR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल. हा आपण सुरुवातीलाच घेतलेला फॉर्म्युला आपण एक्सप्लेन पण केलेला आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला परमुटेशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग जसं मी तुम्हाला सांगितलं, n म्हणजे काय, एकूण संख्या, आणि r म्हणजे काय, त्याच्यातून किती जणांची मांडणी करायची आहे. म्हणजे r ची किंमत काय होणार आहे, तर 3 होणार. किती होणार आहे, 3 होणार आहे. मग आता फक्त आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. मग इज इक्वल टू, मग बघा वाटलंच मी डायरेक्टच खालीच एक्झाम्पल घेतो. एकूण किती नंबर्स आहे, तर 6 नंबर आहे. त्यातून किती नंबर आपल्याला निवडायचे, तर 3 नंबर आपल्याला निवडायचे. तर n फॅक्टोरियल म्हणजे काय, 6 फॅक्टोरियल अपॉन 6 मायनस 3 फॅक्टोरियल. वरील फॉर्म्युल्यानुसार बघा मी जो हा काही फॉर्म्युला दिला आहे, ह्या फॉर्म्युल्यानुसार मी तुमची मांडणी केलेली आहे. मग आता फक्त याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. काय होईल बरं कॅल्क्युलेशन, तर 6 फॅक्टोरियल म्हणजे काय, 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 डिवाइड बाय 6 मायनस 3 म्हणजे 3 आणि 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 3 इंटू 2 इंटू 1. मग आता यांचं काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन. 3 3 कॅन्सल, 2 2 कॅन्सल, 1 1 कॅन्सल. म्हणजे आपल्याला काय शिल्लक राहणार आहे, तर 6 इंटू 5 इंटू 4 यांचं फक्त काय करायचं, मल्टिप्लिकेशन. 6 पंच किती होणार आहे, 30, आणि 3 चौक किती होणार आहे, 12. 120 वेळेस त्यांची मांडणी होईल. कशाची 120 वेळेस मांडणी होणार आहे, ह्या 6 अक्षरांमधून अंकांमधून कोणत्याही 3 अंकांची मांडणी किती प्रकारे होणार आहे, तर ती मांडणी होणार आहे 120 प्रकारे. कोणत्याही 6 नंबरमधून 3 नंबरची मांडणी किती प्रकारे होणार आहे, तर 120 प्रकारे होणार आहे. आणि हे सुरुवातीलाच मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला आहे. सुरुवातीलाच फॉर्म्युला कसा मांडायचा ती पद्धत तुम्हाला मी सांगितली आहे. मी अजून एक एक्झाम्पल घेतो तुम्हाला, कारण की तर तुमचं क्लिअर होणं गरजेचं सर्व टॉपिक हे व्यवस्थित. सपोज मी असं सांगितलं की 5, 4, 1, 9, 8, 7, 3, 2 ह्या संख्यांमधून कोणत्याही 5 संख्यांची मांडणी किती प्रकारे होईल. सर्वांनी सॉल्व करा. व्हिडिओ तोपर्यंत पॉज करा आणि सर्वांनी सॉल्व करा. बघा पुन्हा सांगतो, 5, 4, 1, 9, 8, 7, 3 आणि 2 ह्या सर्व संख्यांमधून कोणत्याही 5 संख्यांची मांडणी किती प्रकारे होईल. मांडणी म्हणजे काय होणार तुमचं, परमुटेशन. मग एकूण संख्या किती, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 संख्या आहे. एकूण किती आहे, 8 संख्या आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 8 मधून कोणत्या पण कितीची मांडणी करायची, तर 5 ची मांडणी करायची. म्हणजे तुमचं काय होणार आहे, 8 फॅक्टोरियल अपॉन 8 मायनस 5 फॅक्टोरियल. मग आता 8 फॅक्टोरियलचा अर्थ काय होणार आहे, तर आपल्याला माहिती आहे 8 फॅक्टोरियल म्हणजे काय, 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 आणि भागिले किती होणार आहे, तर 8 मायनस 5 म्हणजे होणार 3 फॅक्टोरियल, आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 इंटू 2 इंटू 1. हे सर्व काय होणार इथं कॅन्सल होऊन जाणार आहे. म्हणजे तुमच्याकडे शिल्लक काय राहणार आहे आता, तर 8 गुणिले 7 गुणिले 6 गुणिले 5 गुणिले काय होणार आहे 4. आता 4 पंचे किती होणार इथं 20. 20 गुणिले 6 म्हणजेच किती होणार आहे 120. 6 दुने 12 120 आणि 120 इथं, आणि 7 7 49 7 8 किती होणार आहे, तर 56. 7 8 किती होणार आहे 56. यांचा फक्त तुम्हाला आता काय करायचं, तर गुणाकार करायचा आहे. शून्याला शून्य मी तसाच घेतला. 12 किती होणार आहे, तर 72. 12 पंचे किती होणार आहे 60. 60 आणि 7 किती होणार आहे 67. तर ही मांडणी किती प्रकारे होणार आहे, 6720 वेळेस याची मांडणी होणार आहे. यांचा फक्त गुणाकार केला आहे, बाकी वेगळं काही एक केलेलं नाही आहे.
तर हे एक्झाम्पल तुम्हाला चांगल्या प्रकारे कळालं असेल, स्क्रीनशॉट काढा किंवा ते एक्झाम्पल तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. अति बेटर राहील जर लिहून घेतलं तर. तर अशा प्रकारे मी तुम्हाला हा काही तिसरा चौथा प्रकार जो आहे तो तुम्हाला मी सांगितला. हा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती भरपूर एक्झाम्पल वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. त्यानंतर पुढं आपण बघणारे पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं एक्झाम्पल. इथं पण तेच एक्झाम्पल मी दिलेलं आहे. काय बघा, 1 2 3 4 5 6 ह्या संख्यांमधून कोणत्याही 3 संख्यांची मांडणी किती प्रकारे होईल. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, 6 परमुटेशन 3 फक्त तिघांचीच मांडणी करायची. हे एक्झाम्पल सॉल्व करा असं आपण एक्झाम्पल घेतलं आहे. आणि याच्यात शेवटचं एक्झाम्पल आहे बघा, हा शेवटचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. चौथ्यातलाच मात्र याच्यात उपप्रकार म्हणू शकतो, महत्त्वाचा प्रकार आहे. काय बघा, व्यवस्थित समजून घ्या. हा प्रकार खूप महत्त्वाचा प्रकार आहे हा. बघा क्वेश्चन काय आहे, 4 0 2 5 6 3 8 ह्या संख्यांचा वापर करून व प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त 4 अंकी संख्या किती तयार होतील. 4 अंकी संख्या किती तयार होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या एक्झाम्पलमध्ये 0 आलेलं आहे बघा, 0. आणि ह्या सर्वांची आपल्याला किती अंकी संख्या तयार करायची, 4 अंकी. 1 2 3 आणि 4 अंकी तयार करायचे. मला एक सांगा, पहिला अंक इथं कोणता आहे बघा, पहिला अंक आहे 4 आहे, 0 आहे, दुसरा अंक तिसरा अंक आहे 2 आहे, 5 आहे, 6 आहे, 3 आहे, 8 आहे. बरोबर. याच्यामधून कोणते पण किती अंक निवडायचे आपल्याला, 4. म्हणजे ती संख्या किती अंकी झाली पाहिजे, 4 अंकी संख्या झाली पाहिजे. तर अशा प्रकारे किती संख्या होतील हे आपल्याला विचारलंय. मात्र बघा, तुम्ही पहिल्या ठिकाणी तुम्ही 4 घेऊ शकतात, पहिल्या ठिकाणी हा 4 घेऊ शकतात, पहिल्या ठिकाणी हा तुम्ही 2 घेऊ शकतात. मात्र पहिल्या ठिकाणी तुम्ही 0 घेऊ शकतात का, नाही. कारण की जर पहिली संख्या जर 0 घेतली तर ती संख्या फक्त 3 अंकीच तयार होती. मात्र आपल्याला काय सांगितलंय, संख्या किती अंकी झाली पाहिजे, 4 अंकी झाली पाहिजे. किती अंकी झाली पाहिजे, 4. मग बघा आता इथं मी काय करतो हे कळणं तुम्हाला गरजेचं आहे. 4 अंकी संख्या तयार करायची. तर 4 अंकी जर संख्या तयार करायची असेल ना, तर आपल्याला इथं पहिल्या ठिकाणी 0 घेऊन चालेल का, नाही चालणार. म्हणजे पहिल्या ठिकाणावरती आपण कोणती संख्या घेऊ शकतो, एक तर 4 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, 5 6 3 किंवा 8. म्हणजे किती संख्या घेऊ शकतो, 1 2 3 4 5 आणि 6. पहिल्या ठिकाणावर आपण 6 संख्या घेऊ शकतो. बरोबर. आता एक संख्या इथं कोणती तरी गेली, सपोज मी इथं 4 घेतली, ही संख्या गेली. आता इथं मात्र मी 2 घेऊ शकतो, इथं मी 5 घेऊ शकतो, इथं मी 6 घेऊ शकतो, 3 घेऊ शकतो, 8 घेऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं 0 सुद्धा मी घेऊ शकतो. बरोबर ना, 0 घेऊ शकतो. फक्त इथं नव्हतं घेऊ शकत मी 0, मात्र इथं 0 घेऊ शकतो मी. जर मी इथं 0 घेतला तर मला किती ऑप्शन्स आहे आता, 1 2 3 4 5 आणि 6. एकूण किती ऑप्शन, इथं मला 6 ऑप्शन आहे. इथं पण मला 6 ऑप्शन आहे आणि इथं सुद्धा 6 ऑप्शन्स आहेत. बरं, आता इथं 6 ऑप्शन, इथं 6 ऑप्शन. इथं आता सपोज हा 0 घेतला होता. आता ह्या जागेवर किती मला संख्या घेण्याचा ऑप्शन आहे, 1 2 3 4 आणि 5. सपोज मी इथं 2 घेतली होती. आता ह्या ठिकाणी किती घेण्याचा ऑप्शन्स आहे मला, 4. म्हणून मी इथं संख्या घेतली 4. आणि ह्या सर्वांचा काय करायचा, गुणाकार. मग बघा, पहिल्या ठिकाणी किती संख्या घेऊ शकतो, 6. दुसऱ्या जागेवर सुद्धा 6 संख्या घेऊ शकतो. तिसऱ्या जागेवर मी मात्र 5च संख्या घेऊ शकतो. आणि चौथ्या जागेवर मी किती संख्या घेऊ शकतो, तर 4 संख्या घेऊ शकतो. मग ह्या किती प्रकारे, या सर्व नंबरची किती प्रकारे मांडणी होईल, तर सर्वांचं काय करायचं, गुणाकार. 6 6 किती होणार, इथं 36 गुणिले 5 चोक किती, इथं 20. 36 दुणे किती होणार आहे, 72 आणि 1 0 तसं असतं. किती प्रकारे मांडणी होईल, 720 प्रकारे मांडणी होणार आहे. तर हा चौथा प्रकार आहे. हा चौथा प्रकारही सर्वांना कळाला असेल. हे शेवटचं एक्झाम्पल खूप महत्त्वाचं आहे, तर ते तुम्हाला मी सांगितलंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण परमुटेशन याच्यावरती सर्व एक्झाम्पल घेतलेले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कॉम्बिनेशन ह्या टॉपिकवरती एक्झाम्पल घेणार आहे. तर हा व्हिडिओ सर्वात चांगला बघा. अडचण आली तर मला विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने कॉम्बिनेशनवरती कसे क्वेश्चन असतात ते आपण बघणार आहेत. इथं आपण थांबूया.